लाईफ काउन्सिलर विथ सुप्रिया या यूट्यूब चॅनलवर मी सुप्रिया तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. काउन्सिलर म्हणजे काय? काउन्सिलर म्हणजे मार्गदर्शक. आपल्याला माहिती आहे भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला भगवान श्रीकृष्णांनी मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या दोघांमधला जो संवाद तोच भगवद्गीतेच्या रूपात आपल्यासमोर आज सगळीकडे उपलब्ध आहे आणि ती आपली सगळ्यात मोठी ठेव आहे. भारतीय संस्कृती त्याच्यातून आपल्याला त्याचं दर्शन घडत असतं. मग ही भारतीय संस्कृती त्यावेळेला भगवान श्रीकृष्णांनी जे मार्गदर्शन केलं ते आज तागायत आपण त्याचा वापर करतो आहे. आपल्याला कुठलीही अडचण असेल तर भगवद्गीतेचा एक पान जरी आपण जे पान हाती येईल ते उघडून जर वाचलं तर त्यातून ती अडचण सॉल्व्ह होते असं म्हटलं जातं आणि असं खरंच होतं. ॲज अ संस्कृत टीचर, ॲज अ मराठी शिक्षिका या नात्याने मी या गोष्टींची तुम्हाला अगदी हमी देऊ शकते की भगवद्गीतेमध्ये प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन तुम्हाला सापडेल. तर त्यावेळेला जे मार्गदर्शन भगवान श्रीकृष्णांनी आपल्याला केलं म्हणजेच ते मार्गदर्शक होते, ते काउन्सिलर होते त्यावेळेसचे आणि त्या काउन्सिलरमुळे जगात सगळीकडे काउन्सिलरची गरज भासू लागली. तुम्हाला ज्या काही अडचणी आहे, काउन्सिलर म्हणजे एक मोठी पदवी घेऊन तुमच्यासाठी उभे असलेलेच काउन्सिलर असतात असं नाही. तुमचे चांगले मित्र, तुमचे आई वडील, तुमच्या घरातला अगदी तुमचा नवरा असू दे, तुमचे मुलं असू दे, जे तुमचे वेळोवेळी समजूत काढतात ते झाले तुमचे काउन्सिलर. मार्ग दाखवतात, योग्य मार्ग दाखवतात ते झाले काउन्सिलर. तर म्हणून मी माझ्या चॅनलला लाईफ काउन्सिलर असं नाव दिलं आहे की तुमच्या लाईफमध्ये येणाऱ्या प्रत्येक अडचणींचं सोल्युशन तुम्हाला इथे मिळणार आहे. सो आजचा आपला प्रश्न आहे, तुम्हालाही सतत कसली तरी भीती वाटत असते का? सतत असं जाणवत असतं का की असं केलं तर असं होऊन जाईल, असं केलं तर असं होऊन जाईल, ही मनात भीती वाटत असते का? सतत मनावर कसलं तरी दडपण असतं का? जर हे प्रश्न तुम्हाला पडत असतील तर आजचा हा व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा. याच्यासाठी आपण काही टिप्स फॉलो करणार आहोत. अर्थात मी माझ्या चॅनलवर टिप्स देते, तुमच्याशी गप्पा मारते, तुमचे प्रश्न सुद्धा सोडवण्याचा प्रयत्न करते. तुमच्यातलीच मी इथे तुमच्या समोर उभी आहे. सो आजचा आपला जो काही प्रश्न आहे की मनातली भीती घालवण्यासाठी काय करायला पाहिजे, तर टिप नंबर 1, ज्या वेळेला तुमच्या मनामध्ये खूप भीती असते की मी हे असं केलं तर काय होईल, तर सगळ्यात चांगला उपाय आहे की ज्याही गोष्टीची भीती वाटते आहे सगळ्यात शेवटचा टोकाचा विचार काय असतो? टोकाचा विचार की ॲट द एंड काय होईल. ॲट द एंड काय होईल? एक तर माझा जीवच जाईल. ॲट द एंड काय होईल? एक तर तो माझ्याशी रिलेशनच तोडेल. ॲट द एंड काय होईल? माझी नोकरी जाईल. ॲट द एंड काय होईल? ॲट द एंड सगळ्यात शेवटी काय होईल हा विचार करा. तो विचार झाला की मग एकदा का असा विचार करून घेतला की दुसरी कुठलीही भीती आपल्या मनात उरत नाही. त्यामुळे हा विचार करा आणि आपलं काम जोमाने करा, प्रामाणिकपणे करा. तर ही होती टिप नंबर 1 जी ओव्हरऑल तुमची सगळीच भीती दूर करण्यासाठी खूप गरजेची होती. टिप नंबर 2, आता टिप नंबर 2 अशी आहे की ज्या वेळेला आपल्याला एखाद्या गोष्टीची भीती वाटत असते, आता बरेच लोक असे असतात ज्यांना खूप गोष्टींची भीती वाटत असते. कोणाला वरतून खाली बघण्याची भीती वाटते, कोणाला स्टेजवर चढण्याची भीती वाटते, कोणाला माईकची भीती वाटते, कोणाला चार चौघात अगदी बोलताना ततपप होत असतं, अगदी चार चौघात, स्टेजवर तर दूरच राहिलं. कोणाला आपले विचार मांडता येत नाही, व्यक्त होता येत नाही, कोणाला बरोबर उत्तरं येऊनही सगळीकडे ते बरोबर असतात पण स्वतःला प्रेझेंट करता येत नाही. अशा बऱ्याच गोष्टी आज लाईफमध्ये कितीतरी लोक या गोष्टींमधून सफर करतात आहे. तर त्याच्यासाठीच उपाय हा आहे की तुम्ही तुमच्या ज्या काही मनातली भीती आहे ती एका पानावर लिहून काढा. नंबर 1, नंबर 2, नंबर 3, नंबर 4 अशी ती भीती पूर्ण मांडा आणि त्या भीतीवर मग त्यानंतर विचार करा की यातून सगळ्यात जास्त काय सोपं आहे. मग त्यातून जी सोपी आहे, म्हणजे जर तुम्हाला 4 गोष्टींची भीती वाटते त्यातून जी सोपी वाटते ती पहिले करायला सुरुवात करा. काय होईल मी आधीच सांगितलं, पहिला विचार हा सगळ्यात मोठा आहे की जे होईल ते पाहिलं जाईल. मग ते करून बघा. आता जर का तुम्हाला भीती वाटत असेल की स्टेजवर जाऊन उभं राहून बोलायची, फार फार तर काय होईल, तुम्ही स्टेजवर जाल आणि काहीतरी चुकीचं बोलाल, सगळेजण तुम्हाला हसतील. ही मनातून तयारी करून जा. जे तुमचे मोठे सिनियर्स आहेत ते तुम्हाला ओरडतील की अरे तुला हे जर कळलं नाही का, तू का तिथे जाऊन सगळा खराब केला कार्यक्रम वगैरे जे काही आहे. ही मनात तयारी ढाचा बनवून घ्या. काय होईल ना, जेव्हा तुम्ही असा ढाचा बनवाल आणि तुम्ही समोर गेल्यानंतर कार्यक्रम छान होईल तेव्हा तुम्हाला होणारा आनंद अधिकच चांगला होईल. त्यामुळे ही टिप नंबर 2 नक्की फॉलो करा. आपल्या भीतीची पायरी अगदी जी छोटीशी भीती आहे त्याच्यापासून मोठ्या भीतीपर्यंत जा आणि अशी एक एक स्टेप चढा. त्यानंतर टिप नंबर 3, आता टिप नंबर 3 मध्ये काय आहे तर बोलून व्यक्त व्हा. काय होतं, आपण शांत राहतो, माझं 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 माझ्यात असतो. हा माझा मीपणा बाजूला करा आणि व्यक्त व्हा.
आपल्या मित्रांजवळ व्यक्त व्हा, आपल्या व्यक्तीजवळ व्यक्त व्हा, आपल्या आईवडिलांजवळ व्यक्त व्हायला शिका. जर तुम्ही बोलायला लागले ना तर तुमचा तो सगळा प्रॉब्लेम अगदी सहज दूर होईल. त्यामुळे व्यक्त व्हायला लागा आणि अर्धी भीती अशीच निघून जाईल. कारण आपल्या मनातली भीती ही मनातल्या मनात राहिली की ती जास्त मोठी होत जाते आणि असं म्हणतात की भीत्यापोटी ब्रह्मराक्षस. त्यामुळे भीती न करता जे होईल ते पाहिल्या जाईल आणि व्यक्त होत ती भीती दूर करा. त्यानंतर टिप नंबर 4 मध्ये काय आहे तर मेडिटेशन. पुन्हा एक खूप महत्त्वाची टिप आहे की स्वतःला मेडिटेशनची सवय लावा. एक सगळ्यात आत्ताच्या लाईफमधली सगळ्यात चांगली सवय म्हणजे मेडिटेशन. जर का तुम्ही मेडिटेशन कराल, जर का तुम्ही ध्यान कराल, जर का तुम्ही स्वतःच्या शरीरावर स्वतःच्या मनावर काम कराल की माझं शरीर माझ्या कंट्रोलमध्ये आहे, माझं मन माझ्या कंट्रोलमध्ये आहे, माझे विचार माझ्या कंट्रोलमध्ये आहे, माझं ओव्हरऑल प्रत्येक गोष्टीचं कंट्रोल, रिमोट कंट्रोल माझ्या हातात आहे, सो मी काही पण अगदी सहज करू शकेन, तरच तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही आणि त्यामुळे तुमची सगळी भीती पण निघून जाईल. ध्यान सगळ्याच गोष्टींवरचा, इवन कितीतरी रिसर्चनी हे सिद्ध झालं आहे, प्रूफ झालं आहे की शारीरिक व्याधीसुद्धा ध्यानाने दूर होतात. तर मग मनातली भीती ही काही खूप मोठी गोष्ट नाही आहे. त्यामुळे आपण जर या गोष्टी केल्या तर या सगळ्या टिप्स तुमच्यासाठी खूप कामाच्या येतील. त्यानंतर सगळ्यात शेवटची 5वी टिप अशी आहे ती म्हणजे की तुम्ही तुमचं काम सातत्याने, अगदी आज केलं उद्या नाही केलं परवा केलं असं करू न करता प्रामाणिकपणे, सातत्याने आणि अतिशय अभ्यासपूर्ण रीतीने जर तुम्ही तुमचं काम केलं तर कोणीही तुम्हाला ब्रेक करू शकणार नाही, कोणीही तुमचं नुकसान करू शकणार नाही आणि कोणालाही घाबरायची तुम्हाला गरज पडणार नाही. स्वतःची पॉवर इतकी वाढवा. माणूस जन्मतः हा डॉक्टर, इंजिनियर किंवा सायंटिस्ट बनून जन्म घेत नाही, तो त्याच्या कर्माने तसा होत असतो. तो जे काम करतो त्याला जे घरामध्ये त्याला जसं वातावरण मिळत असतं, त्याच्यावर जे संस्कार घडत असतात आणि त्याची सगळ्यात जास्त जी मेहनत असते त्यावरून तो घडत असतो. त्यामुळे या गोष्टींचा विचार करा आणि तुमच्या मनातली भीती अगदी 1, 2, 3 अशी दूर करा. कारण काय आहे ना, एकदा मिळालेल्या जन्मामध्ये किती लोकांना घाबरत राहणार आहात. बरेच लोक मी असे बघितले की मला माझ्या नवऱ्याची भीती वाटते, मला माझ्या बाबांची भीती वाटते. अरे आदरयुक्त भीती असणं खूप चांगलं आहे की आपल्याला एक त्यांचा दरारा असतो की आदर आहे. शिक्षकांची भीती वाटते, भीती असू द्या, पण ती भीती जर तुमच्यावर भारी पडत असेल, हावी होत असेल तर ती भीती काहीच कामाची नाही आहे. जी तुमच्या करिअरमध्ये लॉस आणत असेल, ती भीती तुमच्या लाईफमध्ये प्रत्येक ठिकाणी जर आड येत असेल तर ती भीती काहीच कामाची नाही आहे. माईक, स्टेज समोर जाण्याची भीती, व्यक्त होण्याची भीती, ही सगळी भीती मनातून काढून टाका. मेडिटेशन करताना स्वतःला सांगा, मी एक प्रभावी व्यक्तिमत्व आहे, मला कशाचीच भीती वाटत नाही, मी माझ्या लाईफमध्ये प्रत्येक गोष्ट खूप उत्तम रीतीने, खूप आत्मविश्वासाने करू शकतो. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट या टॉपिकवर काही टिप्स आपण आपल्या चॅनलवर दिलेले आहेत. जर का तुम्हाला त्याच्याशी निगडीत काही अडचणी असतील किंवा तुम्हाला ते जर चेक करायचं असेल, तुम्हाला तो व्हिडिओ बघायचा असेल, तुम्हाला तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये काही बदल घडवून आणायचे असतील तर तुम्ही नक्की तो व्हिडिओ बघा. मी इथे त्याची लिंक डिस्क्रिप्शनला देऊन देईल. आणि जर चॅनल वरचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ॲक्च्युली अडचण अशी आहे की आपल्या इथे चांगल्या गोष्टी सहज लोकांपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे जर का तुम्हाला चांगलं काही काम करायचं असेल आणि माझ्या व्हिडिओमधून ते असं वाटत असेल की काही चांगलं तुमच्यापर्यंत पोहोचत आहे तर हा व्हिडिओ नक्की सगळ्यांपर्यंत शेअर करा. जरी तुम्हाला गरज नसेल तरी जगात नैराश्यत असलेले, भीतीमुळे नैराश्यत असलेले, व्यक्तिमत्वाचा विकास न झालेले लोक भरपूर आहेत आणि त्यांच्याकडे पैसा पण भरपूर नाही आहे की ते प्रत्येक गोष्टीत सायकोलॉजिस्टकडे जाऊ शकतील. त्यामुळे अशा जर व्हिडिओनी त्यांना काही मोटिवेशन मिळत असेल, त्यांना जगण्याची उमेद मिळत असेल, आयुष्यात काहीतरी करावंसं वाटत असेल तर हा एक व्हिडिओ नक्की शेअर करा. तुमचं एक शेअर समोरच्याचं लाईफ वाचवू शकतं. कदाचित असं असू शकतं दुसऱ्यांच्या मनातला कल्लोळ आपल्याला माहिती नसतो. त्यामुळे हे सगळं वाचवण्यासाठी आपले प्रयत्न आपण करूया. मी एक प्रयत्न सुरू केला आहे, त्याला तुमची साथ हवी आहे. तेव्हा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू लवकरच नव्या व्हिडिओसह. तोपर्यंत आयुष्यावर प्रेम करा. ही आनंदाची जत्रा आहे, ही यात्राच आनंदाची आहे मुळात. आणि या यात्रेच्या प्रवासाला मी तुम्हाला घेऊन निघालेली आहे. तुमच्या लाईफमधले प्रत्येक प्रॉब्लेम्स आपण इथे सॉल्व्ह करणार आहे. माझ्या पण लाईफमधले प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करणार आहे. ते माझ्या लाईफमध्ये प्रॉब्लेम नाही असं नाही आहे. आमच्या प्रॉब्लेममधून आम्ही काय शिकलो, तुमच्या प्रॉब्लेममधून तुम्ही काय शिकता आणि बाहेर कसे पडता, अशी एक आनंदाची जत्रा आपण हा प्रवास करणार आहोत. या आनंद यात्रेमध्ये तुम्हा सगळ्यांची साथ अपेक्षित आहे. भेटू लवकरच नव्या व्हिडिओसह. तोपर्यंत